28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणूत गर्भवतींच्या जीवाशी खेळ, ओसरविरा भागातील आरोग्य सेवेचा निष्काळजीपणा। डहाणू तालुक्यातील ओसरविरा भागात आरोग्य सेवेच्या हलगर्जीपणाचा गंभीर आरोप। तवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धानिवरी उपकेंद्रातील पथकाने वेळेवर मदत न केल्याने गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर बनल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। डिसेंबर 12 रोजी अचानक वेदना सुरू झाल्यानंतर डॉक्टरांना अनेकदा फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप आहे। डॉक्टरांच्या रजेबाबतही परस्परविरोधी माहिती देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात। यापूर्वीही अशाच निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला होता। तातडीची कारवाई हवी। दुर्गम भाग असूनही वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। घटनेची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवू। दोषींवर कठोर कारवाई होईल, डॉक्टर ऋग्वेद दुधाट, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। तुमचं नाव समजा। माझे नाव आहे विलास रतू शिंगाडा, राहणार ओसरविरा सिंगाळपडा येथील ग्रामस्थ आहे। माझी बहीण अनुसया रोहित वरठा हे गरोदर आहे आणि अचानक त्याच्या काल दिनांक 12/12/2025 रोजी त्याच्या अचानक पोटात वेदना होऊ लागल्या। वेदना होत्याला त्यांनी लगेच मला फोन केला की माझ्या थोडा पोटात वेदना होतात। मी डायरेक्ट आमच्या रिस्क एमओचे डॉक्टर फर्तपिथिक आहे मोनाली सर्वगण करून हे डॉक्टर आहेत, त्यांना मी फोन केला। वारंवार फोन करून सुद्धा त्यांनी माझा एक पण फोन उचलला नाही। त्यानंतर मी सब सेंटर धानोरी या ठिकाणी भेट दिली व तिथे बघितलं तर मॅडम नव्हत्या। तिथले जे कर्मचारी होते ते मला मीटिंग आहे असे इकडून तिकडे फिरवा करत होते, पण कुठल्याही प्रकारची मॅडमने रजा न टाकता ते परस्पर घरी बसले व ते आम्हाला इकडून तिकडे फिरवायचे काम करतात। मॅडम सुट्टीवर आहे, मीटिंगला गेले असं बोलतात। त्यानंतर मी चौकशी केली, मॅडम कालच्या ड्युटीवर नव्हती आणि त्याने अर्ज पण दिला नव्हता। अर्ज दिला तर मला फक्त 2:45 वाजता हा अर्ज मला भेटला, तो पण व्हॉट्सअपचे माध्यमातून। तरी मी कुठेतरी आमच्या रिस्की एमओजी डॉक्टर मोनाली सर्वगण ही कुठे ते आमच्या गावातील जे फिरते पथक आहे ते कायमची गैरहजर होते आणि त्यामुळे आमच्या गावातील गरोदर मातांना यांच्यामुळे बळी पडावं लागले। त्यासाठी माझी एवढीच मागणी आहे की ह्या मॅडमला कठोरची कठोर कारवाई झाली पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे।